नमस्कार भावांनो, मी यूट्यूबवर ह्या काळ्या घोऱ्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. म्हणलं तुमच्याकडं कुणाकडे जर याला जोडी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा किंवा फोन करा. तर एका भावानं मला कमेंट करून सांगितलं की हे तुझ्या काळ्या घोऱ्याला माझ्याकडे जोडी आहे. मग मी म्हणलं भावा तू काय कर, तुझं लोकेशन मग मला माझ्या व्हॉट्सअपला पाठव आणि पूर्ण पत्ता टाक. त्या भावानं टाकला. मग मी गाडीला किक मारली आणि सरळ त्याच्या गावात पोहोचलो. घरी गेल्यावर त्यानं चहा पाणी चांगल्या पद्धतीचं जेवण दिलं आणि मग मला म्हणला चला माझ्या गोठ्यावर. त्याच्या गोठ्यावर गेलो तर त्याने मला घोरं दाखवलं, पण घोरं माझ्या काळ्या गोऱ्याला काही जोडी लागत नव्हतं. माझं जरा मोठं होतं आणि त्याचं जरा बारीक होतं, पण त्याच्याकडे हे 2 वासरं होते. त्याला म्हणलं दादा जोड काय लागत नाहीस, पण तुझ्या माणुसकी मला खूप पटली, पण आता आलोय ना तर मग एक घेऊन जातोच, मला सांग. तो म्हणला हा मोठा मामा आहे आणि हा बारका भाचा आहे. माझा मुलगा लातूरला शिकतोय, नेटचे क्लास करतोय, मला जरा पैशाची गरज आहे. तर मग म्या म्हणलं हे दोन्ही बी घेऊन जातो माम भाषे. तर किंमत सांग. तो म्हणला 60,000. अरे म्हणलं भावा वासरं बारकाले आहेत, 60,000 लय होते, पण तुझ्या शिक्षणासाठी तुला मुलालाच खर्च करायचा आहे ना, तर मग मी हे 40,000 रुपयाला घेऊन जातो, देऊन टाक. नाही हो नाही हो करता करता त्यांनी हे 45,000ला मला 2 मामभाषे वासरं दिले. पण मामभाषेची जोडी सरासरी मिळत नाही. म्या म्हणलं आपलं बी चांगलंच काम आहे. मग घेतली ती जोडी, आणली. तुम्हाला कशी वाटली कशी नाही ते मला कमेंट करून सांगा भावांनो. हे तर ह्या घे माझे पहिले हे सर्जा राजा, हे तर गुणी वासरच आणि कामाला बी तसे खतरनाकच आहेत. यांना लय जीवापाड जपतोय मी. माझं काळीज आहे ते काळीज. अहो खाण्यापिण्याची काही कमी नाही आणि सर खाण्यापिण्यावरच असतं. आता ह्या माम भाषेची जोडी मी ना यांना खुराक घाऊन अशी जोडी बनवणार आहे की तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणले पाहिजे अरे वा काय वाघ आहेत वाघ. भावांनो आपल्याला जनावराचा लय छंद आहे, घोड्याचा लय छंद आहे, आपण जपत होतो तसं. आणि नाही तरी शेतकऱ्याचं काय हो, हीच खरी लक्ष्मी असती आणि हीच आपली दौलत असती. अहो शेतीला बैलाशिवाय शेती होत नसते बाबांनो. आता हे माझा पहिला ह्यो काळा घोडा आहे, पण हे काळा घोडा मला भाग्यवानच वाटतोय. याला जोड लावायला गेलो आणि ह्या वाघड्यानं मला 2 मामभाषेच्या जोड्या दिल्या. पण तसा हा मी आता याला जपणारच आहे, कारण हा खूप गुणी आहे आणि मला समाधान केलं याने वाघड्यानं. कारण मामभाषेची जोडी सरासरी भेटत नाही, ती माझ्या नशिबी भेटली. आणि हे आपले 2 पहिले सर्जा राजा वाघ कसे आहेत पहा. आणि म्हणजे कसं आहे जपावी लागतं तसं. अहो काय नुसती शेती म्हणजे शेती काय, ह्या वाघाच्या जीवावर शेती आहे आमची. वासरं म्हणजे वासरं आणि लय गुणी. अहो लय गुणी म्हणजे लय गुणी. तर भावांनो आता तुम्हाला कसे वाटले ते मामभाषे, आणि ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिना 2 महिन्यांनी ओळखू सुद्धा येणार नाहीत, असे बंबाड बनवतो ना मी. आणि शिवाय गावरान आहेत, पुन्हा खुराक चांगले आहे. भावांनो या मामभाषेच्या जोडीला चांगलं खुराक खाऊ घालतो आणि 2 महिन्यांनी तुमच्या भेटीला पुन्हा एक नवा व्हिडिओ घेऊन येतो. मग तुम्ही म्हणले पाहिजे यायला काय मामभाषे बनवलेत वाघासारखे. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईक करा. धन्यवाद.